नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या पिकावर वेगवेगळ्या किडी येत आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी किंवा सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे लावा, चिकट सापळा लावा असं सांगितलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का की कामगंध सापळ्याचे 6 वेगवेगळे प्रकार आहेत. पीक आणि किडीच्या प्रकारानुसार कोणता कामगंध सापळा वापरायचा हे आपल्याला ठरवायचं असतं. आता तुम्ही म्हणाल, काय एवढे प्रकार बघायचे? पण असं नाहीये. तुम्ही जर योग्य सापळ्याचा प्रकार वापरला नाही तर नाहक पैसे खर्च होतात आणि किडीवरही लवकर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे आज आपण कामगंध सापळ्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि पीक आणि किडीनुसार आपण कोणता सापळा वापरायचा, 1 एकरासाठी एकूण किती सापळे वापरायचे या सगळ्याची माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण कामगंध, ल्यूर या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेऊयात. मुळात कामगंध सापळा हा नर किडींना आकर्षित करतो, कारण या सापळ्यामध्ये नर किडीला आकर्षित करणारं प्रलोभन म्हणजेच ल्यूर असतं. त्यामुळे कामगंध सापळ्याचे 2 महत्त्वाचे भाग असतात, ते म्हणजे ल्यूर प्रलोभन आणि दुसरं म्हणजे सांगाडा. आणि आता यातलं ल्यूर हे आपल्याला जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात मिळून जातं. आता येऊयात मूळ विषयाकडे. कामगंध सापळ्यात फनेल ट्रॅप, डेल्टा ट्रॅप, वॉटर ट्रॅप, फ्लाय ट्री ट्रॅप, बॉटल ट्रॅप आणि बकेट ट्रॅप असे प्रकार असतात. आता एक एक करून आपण थोडक्यात हे प्रकार समजून घेऊयात. पहिला आहे फनेल ट्रॅप. फनेल ट्रॅपचा आकार नरसाळ्यासारखा असतो. या सापळ्याच्या खालच्या बाजूला प्लास्टिकची पॉलीबॅग लावलेली असते, तर वरच्या हिरव्या प्लेट खाली योग्य प्रकारचा ल्यूर म्हणजेच कामगंध लावला जातो. दुसरा आहे डेल्टा ट्रॅप. डेल्टा ट्रॅपचा आकार त्रिकोणी असतो. तो प्लास्टिक किंवा वॉटरप्रूफ कार्डबोर्ड पासून तयार केलेला असतो. हा सापळा प्रामुख्याने उसावरील खोडकीड आणि वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी वापरला जातो. तिसरा आहे वॉटर ट्रॅप. वॉटर ट्रॅप मध्ये पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकची थाळी असते आणि त्यावर ल्यूर लावलेला असतो. तर थाळीमध्ये अर्ध्यापर्यंत तेल किंवा कीटकनाशक मिसळलेलं पाणी भरावं आणि वेळोवेळी साफ करावं. वॉटर ट्रॅप मध्ये आकर्षित झालेला नर पतंग पाण्यात पडून मरतो. चौथा प्रकार आहे फ्लाय टी ट्रॅप. या सापळ्याचा आकार इंग्रजी टी अक्षरासारखा असल्यामुळे त्याला फ्लाय टी ट्रॅप म्हणतात. वरच्या भागात आकर्षक ल्यूर असतो आणि खाली पतंग साठवण्यासाठी भांड असतं. हा सापळा आंबा, डाळिंब, भेंडी, टोमॅटो, काकडी, भोपळा, कारले यांसारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पाचवा आहे बॉटल ट्रॅप. हा सापळा साध्या प्लास्टिकच्या बाटलीतून तयार केला जातो. बाटलीला 2-3 छिद्र करून आत आकर्षक द्रावण ल्यूर ठेवलं जातं. हा सापळा झाडाच्या फांदीला लटकवला जातो. सहावा आहे बकेट ट्रॅप. बकेट ट्रॅप हा प्लास्टिकच्या बादलीसारखा असतो. वरच्या झाकणात ल्यूर ठेवण्यासाठी कप असतो आणि खालचा भाग कीटक साठवण्यासाठी असतो. हा सापळा विशेषतः नारळावरील गेंड्या भुंग्यासारख्या किडीसाठी उपयोगी ठरतो. एकदा कीटक आत पडला की ते बाहेर येऊ शकत नाही. यानंतर आता आपण समजून घेऊयात पीक आणि किडीनुसार सापळ्याचा कोणता प्रकार वापरायचा आणि त्याला कोणतं ल्यूर लावायचं ते. पहिली आहे हिरवी बोंडअळी. या किडीच्या पतंगांना पकडण्यासाठी फनेल ट्रॅपचा वापर करावा. या सापळ्यात हेलिल्यूर लावावं. हा ट्रॅप कापूस, ऊस, हरभरा, मका, तूर, टोमॅटो, ढोबळी मिरची, वाटाणा, द्राक्ष पिकांमध्ये एकरी 5 ते 7 लावावेत. दुसरी आहे पाने खाणारी अळी. या अळीसाठी सुद्धा फनेल ट्रॅपचा वापर करावा आणि यामध्ये स्पोडोल्यूर लावावं. हा सापळा सोयाबीन, कापूस, भुईमूग, गुलाब, द्राक्ष, कोबी, फ्लॉवर, मिरची, तांबूस, सूर्यफूल या पिकांमध्ये एकरी 5 ते 7 या प्रमाणात लावावेत. तिसरं आहे पिवळी बोंडाळी. हिच्यासाठी सुद्धा फनेल ट्रॅपचा वापर केला जातो. यामध्ये HA ल्यूर लावून एकरी 5 ते 7 सापळे लावावेत. हा सापळा कापूस आणि मका या पिकांमध्ये वापरता येतो. तर मक्यावरच्या लष्करी अळीसाठी फनेल ट्रॅपचा वापर करावा. या सापळ्यात FAW ल्यूर लावून सापळा एकरी 5 ते 10 प्रमाणात लावावेत. यानंतर येतं भाजीपाल्यात येणारी फळमाशी. फळमाशीसाठी ब्युटाईल ल्यूर लावलेला प्लास्टिक टी ट्रॅप लावायचा आहे. काकडी, दोडका, पडवळ, खरबूज, कोहळा, कारली, दुधी भोपळा या पिकांमध्ये एकरी 6 या प्रमाणात प्लास्टिक ट्री ट्रॅप लावावा. तर फळांवर येणाऱ्या फळमाशीसाठी सुद्धा प्लास्टिक टी ट्रॅप वापरायचा आहे. फक्त यासाठी बंडर ल्यूर वापरावा. हा सापळा आंबा, पेरू, चिंच, डाळिंब, मोसंबी, संत्री, द्राक्ष या फळांवर येणाऱ्या फळमाशीचं नियंत्रण करतो. तर ऊसामध्ये किडीनुसार सापळ्यातील ल्यूर बदलतो. ऊसामधील खोडकीड, कांडीकीड आणि शेंडाकीड यांच्यासाठी वॉटर ट्रॅप वापरला जातो. यामध्ये खोडकिडीसाठी SB ल्यूर, कांडीकिडीसाठी RNC ल्यूर तर शेंडाकिडीसाठी STB ल्यूर लावलेला सापळा वापरावा. या तिन्ही किडींच्या नियंत्रणासाठी एकरी 6 ते 8 सापळे लावावेत. याशिवाय कोबी, फ्लॉवर पिकांमधील चोकणी टिपक्यांच्या पतंगासाठी वॉटर ट्रॅपचा वापर करावा. या ट्रॅपमध्ये DBS ल्यूर लावून एकरी 15 ते 20 प्रमाणात हे सापळे लावावेत.
तर वांगी पिकामध्ये शेंडा आणि फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी ल्युसिन ल्यूर लावलेला वॉटर ट्रॅप वापरावा. हा ट्रॅप एकरी 15 ते 20 या प्रमाणात लावावेत. या उपायाने वांग्यांवरील कीडनाशकांचा खर्च कमी होतो. नारळावरच्या लाल सोंड्या भुंगा आणि गेंड भुंगा यांच्यासाठी बकेट ट्रॅप वापरावा. या दोघांसाठीही ल्यूर वेगवेगळा वापरायचा आहे. लाल सोंड्या भुंग्यासाठी RPW ल्यूर वापरायचा आहे, तर गेंड भुंग्यासाठी RL ल्यूर लावलेला सापळा वापरायचा आहे. या दोन्ही कीटकांच्या नियंत्रणासाठी एकरी 2 सापळे या प्रमाणात लावायचे. तर फळ पिकांवरच्या फळमाशीसाठी प्लास्टिक ट्री ट्रॅप वापरावा. या सापळ्यात मिथाइल युजेनॉल हा ल्यूर लावून एकरी 6 ते 8 सापळे फळबागेत लावायचे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.